धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव धरणातून 1 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे जालना जिल्ह्यातील 38 गावांमध्ये नागरिकांचं स्थलांतर, प्रशासनाकडून नागरिकांच्या निवारा आणि जेवणाची सोय। नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती कायम, गोदाकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, शेतकरी संकटात, नुकसान भरपाई देण्याची मागणी। अतिवृष्टीमुळे लासलगाव निफाड तालुक्यात मका कांदा पिकाचं नुकसान, शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात। शिवाजी पार्कवरती होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा रद्द करण्याची भाजपाची मागणी, मेळावा रद्द करून मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्या, केशव उपाध्यायांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ इथल्या दीनदयाल उपाध्याय प्रबोधिनीच्या प्रकल्पाला भेट दिली आणि या ठिकाणी उपाध्याय यांच्या प्रतिमेला हार अर्पण केल्यानंतर प्रबोधिनीच्या शेतीची बैलगाडी हाकून पाहणी केलेली आहे। यावेळेला प्रबोधिनीच्या कार्याचं सुद्धा त्यांनी कौतुक केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती आपण बैलगाडीचा सारथ्य बघितलं, फडणवीसांच्या हाती बैलगाडीचा कासरा बघितलेला आहे। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आहे। यावेळेला प्रबोधिनीच्या कार्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेलं आहे। उपाध्याय यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला आणि त्यानंतर प्रबोधिनीच्या शेतीची बैलगाडी हाकून त्यांनी पाहणी केली आणि यावेळेला प्रबोधिनीच्या कार्याचं सुद्धा त्यांनी कौतुक केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ इथल्या दीनदयाल उपाध्याय प्रबोधिनीच्या प्रकल्पाला भेट दिली आणि यावेळेला उपाध्याय यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत त्यांनी प्रबोधिनीच्या शेतीची बैलगाडी हाकत पाहणी केली आणि यावेळेला प्रबोधिनीच्या कार्याचं त्यांनी कौतुक सुद्धा केलंय। तर धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे भीमा नदीच्या लगत असलेल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। दौंड तालुक्याच्या गार गावामध्ये उसामध्ये गुडघ्या इतकं पाणी साठलंय। तर दौंडमधली आपण सगळी दृश्य बघतोय, शेतामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय, अगदी गुडघ्याला टेकेल इतकं पाणी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, आजूबाजूचा परिसर सुद्धा हा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे या पाण्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। भीमा नदीचं पाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पसरलेलं दिसतंय, त्यामुळे शेतामधील पाईप असतील किंवा मोटर्स असतील याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उभी पिकं आडवी झालेली आहेत, त्यानंतर आजूबाजूचं जे साहित्य आहे, शेतीला लागणारं साहित्य ते सुद्धा पाण्याखाली गेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात मागच्या काही दिवसात वाढ झालेली आपण बघितलंय, त्यामुळे आजूबाजूचा सगळा परिसर हा पाण्याखाली गेलाय। भीमा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आणि शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो, शेतकऱ्यांच्या अगदी गुडघ्यापर्यंत पाणी लागलेलं आहे, त्यामुळे या पाण्याचा निचरा कसा होणार, झालेलं नुकसान कसं भरून निघणार याचा अनेकांसमोर खरं तर प्रश्न उभा आहे। हे झालेलं नुकसान कसं भरून निघणार हा सुद्धा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे दौंडमधून जाणाऱ्या भीमा नदीला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुथडी नदी भरून वाहताना मिळते। म्हणजे या सगळ्यामध्ये एका शेतकऱ्यांचं मोठं या सगळ्यामध्ये नुकसान झालेलं आहे। गारमधील हे शेतकरी आहे, नदी किनाऱ्याची जमीन आहे आणि या शेतीमध्ये हा जो काही लागणी केली होती ऊसाची, ती ऊसाची लागण अक्षरशः हे निघलेले आहे। आता आपण जर संपूर्ण पाणी या शेतामध्ये आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्याचं झालेलं दिसतं। इथले मोटर असेल ते मोटर वाहून आलेले आहे। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर आजूबाजूचे जे काही शेतकरी आहे त्यांना मोठा फटका बसलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पाऊस होतोय आणि त्याचाच फटका हा संपूर्ण जो आहे तो या ठिकाणी होते। ऊसाचं पीक ही लागण केली होती, मात्र आता ते संपूर्ण पाणी झाले, गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते या सगळ्या शेतामध्ये झाले। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे
आपल्याला शेतकरी आहेत, नेमकं तुम्ही किती लागण केली होती, सध्या काय परिस्थिती आहे? आता कमीत कमी ही 3-4 एकर लागण केलेली होती ऊसाची. त्याला बेणं जवळजवळ 7-8 हजार रुपये गुंठा बेण आहे. तर याला नाही म्हणलं तरी 60-70 हजार रुपये खर्च झाला आमचा. पण ही 3री-4थी वेळ आहे पाणी यायची. पण आतापर्यंत शासनाचा याला 1 रुपया बी मदत मिळालेली नाहीये. आणि आमचं म्हणणं असं शासनाकडे की बाबा आम्हाला कर्जमाफी करावी. हे आता जवळजवळ 4-5 वेळा आता आम्ही येत उभाच राहू शकत नाही. आज ह्या ऊसामध्ये आम्ही आंतरपीक घेतो दरवेळी, की लागण झाल्याच्या नंतर मेथी कोण करत असेल, कोण कोथिंबीर करत असेल. पण आज केवळ 40-40 आणि 50-50 हजार रुपये आमच्या नुसते आंतरपिकाच्या मेहनतीला गेलेले आहेत. पण अद्यापर्यंत इथं कुठेच नाही ना. अजूनही हे जर पाणी नाही निघालं तर हे हापूस पूर्ण ऊस हा सडून जाणार आहे. जे नुकसान संपूर्ण जे काय लागण केली होती त्याचं नुकसान झालेलं आहे. काय सांगाल, काय अपेक्षा आहे सरकारकडून आता? मुळात संपूर्ण कर्जमाफी करावी, सरसकट कर्जमाफी करावी. बर. आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. कारण इकडं नदीच्या पट्ट्यात कडेचे क्षेत्र पाण्याखाली जाते आणि तिकडे पावसाने इतर क्षेत्र नुकसान होते. त्यामुळं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी. मला सांगा, किती रुपये खर्च आला होता या क्षेत्राला आणि आता तुमच्या हातात काय राहिले? आता आमच्या हातात तर काही राहिलंच नाहीये. कारण एवढं जर पाणी बघितलं तर माणूस म्हणणारच नाही कोणी काय राहिलंय शिल्लक, असं नाहीच आहे. यात आंतरपीक होतं, 2 एकर कोथिंबीर होती, 1 एकर मेथी होती, पण या पाण्याने पार पूर्ण सडून गेले ती आता. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड.